रितू तावडेंच्या नव्या कारवरील लाल निळ्या दिव्यांमुळे वाद. मुंबईच्या महापौर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्यात का? शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांचा सवाल. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावलेला लाल दिवा चर्चेचा विषय ठरला आहे. गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी नसताना हा दिवा लावल्यामुळे रितू तावडे यांच्यावर टीका होते आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर थेट टीका केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार महापौरांच्या गाडीवरील लाल दिवे नियमांचे पालन करत काढण्यात आलेले आहेत. सध्या त्यांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे सांगण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की 2017मध्ये या विषयावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर अशा गाड्यांवर लाल निळे दिवे लावण्यात बंदी आली होती. स्वतः महापौर असताना नियमांचे पालन केले आणि कोणत्याही विशेष सुविधा घेतल्या नाहीत. पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की महापौरांनी दिवा लावण्याआधी प्रोटोकॉल विचारले का आणि कोणाच्या सांगण्यावरून दिवा लावला गेला? तसेच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती दिलेल्या बदलांचे आदेश काढण्याचे अधिकार आहेत का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले आहेत. आणि माझ्या माहितीनुसार मी पण महापौर केलेली आहे. त्यामुळे 2017ला राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेला ठरवलेलं की कुठलाही लाल दिवा या आयुक्तांच्या महापौरांच्या यांच्या गाडीवर असता कामा नये. आणि ती गोष्ट तेव्हा मी 17पासून तर बंदच झाली. मी जेव्हा 19ला महापौर झाले त्यावेळेला मला जेव्हा सगळा प्रोटोकॉल सांगण्यात आला, त्याच्यामध्ये गाडी एक तुम्हाला स्वतःला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला एक फॅमिली गाडी असेल, त्याच्यानंतर एक सिक्युरिटी म्हणून गाडी असेल, एकच सिक्युरिटी गार्ड असेल. हे सगळं प्रोटोकॉल मला देण्यात आला. आत्ता मी जे पाहते त्यावेळेला मी मानधन ज्या क्षणाला मी बसली त्या क्षणापासून सगळं मानधन महापौर निधीला दिला. जी गाडी मी नाकारली होती फॅमिलीची गाडी, ही गाडी कधीही मी वापरली नाही माझ्या फॅमिलीसाठी, कारण महापौरांना असते फॅमिली गाडी, ती मी नाकारली होती. आणि तिचं मानधन सगळं तुम्ही मुंबईकरांसाठी महापौर निधीला द्या. पण प्रशासनाने 2 वेळा 3 वेळा पत्रव्यवहार करूनही महापौर निधीला तुम्ही मानधन जे काही खर्च असतो त्या गाडीवरचा, डिझेल असेल, ड्रायव्हर असेल, तो दिला गेला नाही. मानधन दिलं आहे. आणि सरकारला इतका गाजावाजा करून जेव्हा या गोष्टी होतात त्यावेळेला सगळ्यांना माहिती होतं, म्हणजे आपली सामान्य मुंबईकराला माहिती आहे. ज्या महापौर होतात त्यांना माहिती नसेल का? आणि नसेल असं म्हणता तर प्रोटोकॉल कानाने करून घेतला आणि हा प्रोटोकॉल विचारायचा प्रश्नच येत नाही. पूर्णतः बंदी आहे. तर नक्की कोणाच्या सांगण्याने तुम्ही तो लावलात? मागच्या वेळेला पत्र दिलात बदलीचं, ज्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ते आणलंय, ते उठवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. मुळामध्ये तुम्हाला तो अधिकार आहे का? आणि तुमच्याच आणि केंद्रात आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही. परत तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला. मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले. असे चुकीच्या कृती करणाऱ्या महापौर कधीच दिसले नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.